स्वागत है आपका सोनमार्ग में, जहां हर पल एक कहानी है और हर मंजर एक तस्वीर। श्रीनगर से सिर्फ 80 किलोमीटर की दूरी पर सोनमार्ग को मेडोज ऑफ गोल्ड के नाम से जाना जाता है। रस्त्यांची अवस्था बघू शकता, रस्त्यांची हालत अशी झाली। इकडे असं रस्ता असतात, कवा पण बनतान कवा पण तुटतान, डगर असा परत डेंजरच। हमको बनाना है 5 दिन से हमको यहाँ रोका है, हम हम सवारी गाड़ी में जिथे यात्री यांना थांबवल्यान म्हणजे राहण्याची सोय, मगाशीच बोललो तुम्हाला सकाळी, आणि तसंच जेवणाची सोय देखील इथं असणार आहे। पूर्ण यात्री निवास तुम्ही बघू शकता कशा प्रकारे सर्व भाविकांना इथे थांबवल्यात गाड्यावरती। आणि मग चला आता जाऊ आपण पण। तर मित्रांनो, अशा प्रकारे आपला ID कार्ड रेडी झालेला आहे आणि तुम्ही बघू शकता किती गर्दी आहे। ती बस इथनं ट्रॅकिंग काहीतरी 14 किलोमीटर आहे आणि आज गर्दी तरी पण खूप कमी आहे। आज 28 तारीख आहे, 28 जुलै, आणि आतमध्ये ID बनवायला पण काही गर्दी नाही। तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनेलवरती। भरपूर दिवस आपलं फॅन फॉलोईंग सर्व वाट बघत होते का दादा आपलं ब्लॉग येत ना, तर नक्कीच तुम्हाला आपलं ब्लॉग बघायला भेटतील ना। जरा कामाची गडबड असल्यामुळे पहिला आपण कामाला प्राधान्य देतो, त्याच्यानंतर आपलं ब्लॉगिंग चालू होतं। आणि तसंच आता मी फिरायला चालले 8 दिवस बाबा अंबरनाथला। तर जाऊ आज शंकर महादेवाचं आपण तिकडे दर्शन घेऊ, आणि तसंच तुम्हाला कंटिन्यू आपला अपडेट असणार आहे ना। मी आता घरातनं निघणार आहो, किती वाजल्यान रे, हां, तर आता 8 वाजल्यान। मग आता आपली बॅग रेडी झालेली आहे ना, मग अशा प्रकारे आपण निघू घरातनं। तसंच आपले पार्टनर देखील आहेत, आम्ही 5 जण आहोत। आता इथनं आम्ही बँड्राला जाऊ ओला करून, मग बाकीचा प्रवास तुम्हाला बघायला भेटेल, किती दिवसांनी पोचू आणि कुठल्या स्टेशन लागतील, काय लागणार आहे, तर पूर्ण अपडेट तुम्हाला बघायला भेटेल आकाश म्हात्रे या यूट्यूब चॅनेलवरती। तर असं कंटिन्यू बघत राहा आपल्या चॅनेलवरती। चला गाईज, बाय 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 बाय। आपली गाडीमध्ये आपण आता नाक्यापर्यंत सोराला सांगता भांज्याला, तर आता बरेच दिवस आपली गाडी आपल्या हातात नसेल, आता आराम असेल आपल्या गाडीला। अशा प्रकारे आपण आता रेडी झालेला आहोत, मग निघू आपण। आता आपण फायनली पोचलो आहे बँड्रा टर्मिनल। ओला गेलते आपण, सगळी गँग आपली आहे, तुम्हाला सगळी बघायला भेटतील आरामात। चला, तसे आता बँड्रावरनं आपली 12ची ट्रेन आहे आणि आपल्याला टोटल काहीतरी 35 घंट्याचा प्रवास आहे आपला। पूर्ण प्रवास बघायला भेटेल आपला। सामान उतरून स्टेशनला जाऊ, 2 तास अगोदर गेल्या, तसं सगळा चेकिंग करायला आपला सामान। तशी आपली गाडी विवेक एक्सप्रेस 12 वाजता बँड्रावरनं। तर आता आपण पोचलो बँड्रा स्टेशनला, तुम्ही बघितलं मगाशी, आणि तसंच ट्रेन देखील आपली टायमावरच लागली ट्रेन। यानं काहीतरी आपला पुढे आला M1 यानं आतमध्ये सीट आहेत आपलं। बँड्रा स्टेशनला ट्रेन पण आपली लागलेली आहे प्लॅटफॉर्मवर, आणि 12 वाजता निघणार आहे। पहिल्यांदा आपला फर्स्ट टाईम एवढा मोठा प्रवास म्हणजे हे एवढ्या घंट्याचा, कमीत कमी 30-35 घंट्याचा प्रवास असणार। आणि आपण उद्या रात्री 12 वाजता पोहोचणार आहोत तिकडं जम्बू स्टेशनला। आणि मग त्याच्यानंतर आपली अमर कथा, जसे बाबा अंबरनाथाच्या गुफेमध्ये आपण जाणार आहोत, भोलेनाथाचं दर्शन घेणार आहोत। तर यावेळेस पिंडे लवकर वितळले, पण आपण तिथं गेलो हेच आपलं भाग्य, आणि त्या भूमीवरती आपण जिथं पाय ठेवू तिथं आपले देव स्वतः तिथनं चालत गेले होते अमर कथा ऐकण्यासाठी। शंकर महादेव तसेच पार्वती मातेला घेऊन गेले होते ती कथा ऐकण्यासाठी। तुम्हाला हे पूर्ण रहस्य माहीतच आहे आपल्या शंकर भगवानाचा। बाबा बर्फानाथ अंबरनाथला पण जाणारच आहोत, तर बघत राहा तुम्ही कसा असणार आपला पूर्ण। तुम्हाला रोजचा रोज अपडेट आपण देणार आहोत चॅनेलवरती आपले।
तर आता आतमध्ये गेलो. मस्त एसी मजबूत शील्ड एकदम ना, असं सीट असतील आपलं, असं झोपू पण शकता हो मस्तपैकी. असा प्रवास होईल आपला. चाललोय आपण दर्शनाला, तर 35 घंटे आपल्याला प्रवास करायचा गाडीमध्ये, तर तोच नेल आणि तोच आणील आपल्याला. त्या श्रद्धेने आपण चाललोय. तसंच फिरत राहू आपण, कारण बरेच दिवस आपला ब्लॉग नव्हता येत ना, तर त्याच्यामुळे आपला सबस्क्रायबर जरा नाराज होते. तर तुम्हाला आता नवीन नवीन ब्लॉग तसंच फिरत राहू. फॅमिलीसोबत देखील आपली एक मोठी ट्रिप होणार आहे, ते पण तुम्हाला बघायला भेटेल. आणि आता येत राहतील आपले ब्लॉग. कसं आपलं पहिला मगाशी बोललो मी तुम्हाला, पहिला आपला धंदा बघायला लागतो, त्याच्यानंतर आता भोलेनाथाचं आपण दर्शन घेणार आहोत तिकडे जाऊन. आणि तसं वैष्णोदेवीचा देखील तुम्हाला आपलं ब्लॉग असे 3-4 दिवस आपले लागोपाठ ब्लॉग येतील. तुम्ही सगळं बघत राहा आपल्या चॅनेलवरती. तसं तुम्ही ह्याच्या पुढे मला प्रेम दिला, असंच प्रेम द्या आपल्या चॅनेलला अजून. चला आता आमचा ट्रेनमध्ये 4-5 तासाचा प्रवास झाले आणि बाजूचा व्ह्यू बघू शकता तुम्ही. मस्तपैकी पाऊस आहे इकडं, भरपूर पाऊस आहे. पुराविरा आले नद्याला गुजरातमध्ये. तर आम्ही गुजरात सोडलं आहे, बरोडामध्ये आहे ना आता पण. तर रस्ता झाले, अजून प्रवास आपला बाकी आहे. तुम्हाला मी छोटासा प्रवास दाखवेल आपला. तर तुम्ही असेच बघत राहा आपल्या चॅनेलवरती. आता आमचे शेटी नाहीत, आमच्या शेट वरती आहेत, पण ते दयावंत आपण सवय आपल्याला, आपण ते वयस्कर लोकांना शेट दिल्या, आपण इथं बसल्या. बाकी खाऊनच दिवस चालले. जेवढं पार्सल आणले तेवढा, बाकी काही काम नाही आहे. खायचा यायचा बस, पाणी आहे, दारू नाही. मित्रांनो आता आम्ही हरियाणामध्ये या स्टेशनला उतरलो आहे आणि इथनं चालले आम्ही थोडीशी खरेदी करता छोटी मोठी. या स्टेशनला थांबल्यानंतर हिसा स्टेशनला तुम्ही इथे अर्धा ते 20 मिनिटं ट्रेन थांबतं. त्याच्यानंतर तुम्ही इथं तुम्हाला काय घ्यायचं असेल तर घेऊ शकता. तसं इथं बघू शकता इथे तुम्ही, इथं औषध घ्यायला जास्ती थांबल्या ना आपण नाही, या गोष्टी यायला इथं जरा जास्ती लगेच भेटते इथं. आणि इथं जाम सस्ती आहे दारू हरियाणामध्ये. पण आता हरियाणा सोडला त्याच्यानंतर शेती बघायला भेटली आपल्याला. इथं पण पाऊस चांगला पडला आहे, पूर्ण हिरवेगार. एक शात बघा किती मोठा, 5-5 एकरची एक शातात. बाय करो बाय करो बाय करो बाय करो बाय करो. तर गाईज आता आपण फायनली पोचलेलो आहे जम्बूला. 11:30 वाजता आपली ट्रेन ना. आता आपण जाऊ. आपली अवस्था बेकार आहे आता. डायरेक्ट हॉटेल बघू. आता आपण राहायची सोय करू पहिला. जम्मू स्टेशनच्या बाहेरच तुम्ही बघू शकता. स्टेशन बाहेर उतरल्या समोर आपला हॉटेल आहे, जो बुकिंग आता इथे जाऊन आराम करू. नेक्स्ट डे द नेक्स्ट. तर मित्रांनो तुम्ही बघू शकताय आता एवढी लोक चालल्यात, भरपूर पब्लिक अजून येतं. सकाळी 5:30 वाजल्या. तर नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग. आज आपली गुड मॉर्निंग जम्बूमध्ये झालेली आहे आणि हा जम्बू स्टेशन आहे. आणि या स्टेशनच्या बाहेरच आपण काल रात्री रूम घेतलेला. आणि तसंच आपला ट्रॅव्हलिंगमध्ये 2 दिवस गेले. आता आराम करून आता आपण ते कार्ड बनवायला चालल्या. कार्ड बनवून घेऊ, रजिस्ट्रेशन करून घेऊ. मग त्याच्यानंतर बाकीचा प्रोसिजर असणार. आपला गाडीवाला पण आता येईलच थोड्या टायमात. आणि तसंच यात्री बघू शकता, भरपूर संख्येने यात्री इथं हजर झाले. 7 ते 8 दिवस बंद होता. मग बाकीचा पुढचा प्रवास आपला चालू राहील, मला बघायला भेटेल सर्व. जम्बू स्टेशनच्या बाहेर निघल्या तुम्हाला बसी असतात, गाड्या रिक्षा पण आहेत तशा, आणि तसंच कार पण असतात. आणि इथं आल्यानंतर तुम्हाला सर्व सुविधा भेटतील. तुम्हाला पेलगामला जायचं असेल पेलगामला नेतील. आणि तसंच तुमचं काही प्रोसिजर करायची असेल ते पण करून देतील. ते आपण करायची, पण ते लोकेशनवर येतील. तर तसंच आता आपण अगोदरच फोनवरती गाडी बुक केली आहे. तर आता अर्टिगा ते वैष्णोदेवीपर्यंत आपले 3-4 दिवस आपल्यासोबतच असेल ही गाडी. त्याच्यात बॅगा पण आपल्या असतील.
गाडी बघितली इथनं, गाडी आपली डायरेक्ट बुकिंग केली आपण अगोदरच. तर आता इथनं आपण भगवती नगरला जाणार आहोत. तिकडे आपला रजिस्ट्रेशन करायचं आहे, ते करून घेऊ बाकीची प्रोसेसर. मग आपण पुढचा प्लॅन असेल आपला दर्शनाचा, यात्रेचा. तर बघत राहा तुम्ही आपल्या चॅनलवरती, पूर्ण यात्रा बघायला भेटेल तुम्हाला 2026ची. ट्रॅफिक न लागासाठी एवढ्या गाड्या थांबवलेल्या. आता सिग्नल सिस्टीम म्हणजे सिग्नल सिस्टीमच आहे ही. तर आता पुढे ट्रॅफिक नको व्हायला. आणि आता आपण निघलो. भैया अपन पहले किधर जाएंगे? पेलगाम जाएंगे. पहलगाम जाएंगे भैया पहले पेलगाम जाएंगे. हाँ। और बाल्टान और पेलगाम दोनों में से क्या फर्क रहता है? फर्क भैया कोई नहीं, टाइम बचता है बालटाल से। बालटाल से टाइम बचता है। हाँ, तो हमें पेलगाम से जाना है. पहलगाम में व्यू भी अच्छा है। महादेव ने जो यात्रा की थी वो पेलगाम से ही की थी, हाँ। चल के. तो वही श्रद्धा लेके अपन आए, तो वही रास्ते से जाने हाँ वाले जी। हैं. फर्स्ट टाइम आया हूँ मैं. उसके बाद अपन बाल्टान से जाएंगे. बाल्टान से जाने के बाद 1 दिन लगता है. हाँ, पेलगाम से 3 दिन. 3 दिन। चलो तर चला जाऊ आता आपण. बाकी तुम्हाला आपला अपडेट असणारच आहे. सगळ्या गाड्या रिटर्न पाठवल्या. चला सगळ्या गाड्या रिटर्न पाठवल्या. रस्ता बंद झाला परत. आजची तारीख 27. आज पहिल्याच दिवशी इथं पोचल्यानंतर बंद ठेवला परत. आता परत 2-3 दिवसांनी कधी खुलेल काही आयडिया नाही. सगळ्या गाड्या आता रिटर्न फिरवायला सांगल्या. रस्ता पुढे खराब बोलतोय. बंद ठेवली यात्रा. परत 2 दिवसांनी चालू होईल किंवा 1 दिवसात. अरे आता सांगता यात्रा बंद आहे बोलते. एवढ्या गाड्या. काही लोक तर 2-2 दिवस झालं थांबल्या. बरगिला था नहीं सर, जो गाड़ी कल गई ना वो पहुंच गई. ये मसला नहीं है. आप लोग चूते हमको बना रहे हो 5 दिन से. 5 दिन से हमको यहाँ रोक रहा था. हम फल के रुकाते हैं. हम कह दिया हमने सवारी से पैसे कहाँ से आएगा? सवारी गाड़ी में छोड़ो. हम क्या करेगा? ये थोड़ी होता है यार. सुबह गाड़ी गई, सुबह कानूनी कैसे गई? रातचे 2 वाजल्यापासून काही लोक थांबल्या. आपण तर 8ला झाल्या. आता आपण जम्बू सिटीमधनं आलो. मगाशी तुम्हाला दाखवला किती गाड्या थांबवल्या. पुढे गाड्या जाऊन देत नव्हतं. तर काही 10-12 तास तिथं गाड्या थांबल्या. का पुढे यात्रासाठी गाड्या सोडत नाही का ते सांगतात का तिकडं रस्ता बंद, डगर पडले, या झाले त्या झाल्या. मग ते गाड्या वेटिंगला ठेवतात. ते जेव्हा सा बोलता पाठवतात. तर मग आपण एक आयडिया केली 2 तास तरी तिथं थांबलो. मग आपण आता गेलो इथं जम्बू सिटीतनं. मग आपण एकाला फोन केला, ज्याची गाडी बुक केली त्याला फोन केला. तर त्याला सांगितलं का कटराचा म्हणजे कटराला आपला रूम आहे, मग कटराला जाऊन देतात. मग जम्बू सिटीमधनं आपण आता कटराला चालल्या. बघू आपल्याला अजून पुढे किती बंदोबस्त असतं का असेल तर पूर्ण अपडेट तुम्हाला मी दाखवणार आहोत. आणि आपण तसंच अमरनाथ यात्रा ही सक्सेसफुल करणारच आहे आणि जाणारच आहे. आपल्याला रस्त्यानं पहिलाच लंगर म्हणजे भंडारा तर फ्रीमध्ये असतं जेवायला. पण जेवढा पाहिजे तेवढाच जायचा, न तर बलांग खायला लावतात. चला लंगर बघू. चला आतमध्ये जो लंगर. चला काय काय भाजी आहेत बघू आता आपण. तर आता आपण श्रीनगरला चाललेलो. आणि श्रीनगरला जाता तर रस्त्याला आपल्याला ट्रॅफिक बघा किती लागले. कमीत कमी 2-3 तास आहे. जास्ती ट्रॅफिक असेल. जामच लांब रांग लागले. बरं असं नाही आपल्याला दर्शन घेणं भोले बाबाचा. सकाळपासून आपण 4-5 ठिकाणी थांबल्या. बाजूचा व्ह्यू बघू शकता तुम्ही. जे जाऊन आले त्यांना माहीतच, त्यांना सांगायची गरज नाही. क्लायमेट आहे पावसाळचे 1 नंबर. आपल्याला जी ट्रॅफिक लागली ती या गोष्टीच्या मुला लागलेली. काल रात्री 12 वाजताच म्हणजे 26 तारखेला यो खाली पडला डोंगर. हे तर होतच रतम बोलतं इथं. याच्यामुळे जरा ट्रॅफिक झाले. रस्त्यांची अवस्था बघू शकता. रस्त्यांची हालत अशी झाली. इकडे असं रस्ता असतात कवा पण बनतान कवा पण तुटताल. डगर असा परत डेंजरच.
आता हे रस्ता बंदच झालता, आता चालू केला. आता आपल्याला जास्ती पुढे जाऊन ना दिला. इथे यात्री निवास आहे रामबागच्या अगोदरच. तर इथेच आपला राहायची सोय आणि खायची सर्व यात्री निवास पाकिस्तान से आता इथे है. मिलिटरी वाल्यांनी आपल्याला इकडे थांबवले. क्या हुआ भाई? पाकिस्तान से इधर रिवर है ना, चनाब रिवर बोलते हैं. नदी का उसमें खूबसूरत सा आता सगळे यात्री निवासांना इकडे थांबवलं. म्हणजे इथे राहायची सोय आणि खाण्याची सर्व गोष्टी. सकाळी लवकर निघायला लागेल आपल्याला इथे कोई बात ठेव. नहीं सर. तर आपली गाडी पुढे जाऊन ना दिली. इकडे यात्री निवासमध्ये आपल्याला थांबवलं मिलिटरीनी. का पुढं प्रवास नाही करायला सांगला, सकाळी पाठीला करायला सांगले. तर आता जेवणाची सोय तसंच राहायची सोय सगळ्या गोष्टी इथंच होतील. आणि तसेच तुम्हाला मी नदी दाखवता. ते माहीत असेल पण जे कोणी बजेले ना, ज्यांना कोणाला माहीत नसेल त्यांना दाखवता. जे जाऊन आले त्यांना तर नक्की समजेलच. हे कॅम्प इथं राहायची सोय असेल ना. ही नदी आहे. ही पाकिस्तानवरून आपली इंडियामधनं ही नदी जातं पाकिस्तानला. नुसती नदीचं पाणी. हे दृश्य वर्ण बघू शकता तुम्ही. आता आपल्याला खालती जायला लागेल. तर इथं सर्व मिलिटरीचा राहण्याची सोय असते. तिथं आपल्या यात्री निवास म्हणजे जे यात्री प्रवास करत असेल रात्री, त्यांना 5च्या नंतर इकडे थांबवतात. त्यांना पुढे जाऊन देत नाही ना. चला आता दाखवतो तुम्हाला ती नदी पण. हां जय. वरती तर एकदम भारी वाटतं स्पॉट. चला आता खालती वरनं तुम्हाला दाखवलं मगाशी. नदी पण आहे बाजूच्या. आतमधला तुम्ही व्ह्यू बघू शकता. जिथे यात्री यांना थांबवल्यान म्हणजे राहण्याची सोय मगाशीच बोललो तुम्हाला सकाळी. आणि तसंच जेवणाची सोय देखील इथं असणार आहे. पूर्ण यात्री निवास तुम्ही बघू शकता कशा प्रकारे सर्व भाविकांना इथे थांबवल्यात गाड्यावरती. आणि मग चला आता जाऊ आपण पण. काय असेल आपली जी प्रोसिजर ती करू ना. मग आपलं रूम घेऊ ना, इथे राहू. ही बाल्कनी. आता वरचे फर्स्ट फ्लोअरलाच आपल्या राहण्याची व्यवस्था आहे. आणि वरनं बघू शकताय तुम्ही यात्रेंसाठी खास एवढी भारी सोय केलेली आहे. हे बस. चल ठीक आहे. सकाळी आपल्याला लवकर उठायचं. आता इथं भंडाऱ्याची सोय आहे. म्हणजे जेवायला फ्रीमध्येच यात्री निवासमध्येच. एक साईडला हर हर महादेव. आता यो भंडारा पंजाबवाल्यांकडनं अशा प्रकारे भाज्या भात असे रोजचे रोज हजारोच्या संख्येने भाविक येऊन जेवून जातात. भंडाऱ्याचा लाभ घेऊन जातात. बघू शकता तुम्ही फ्री कॉस्ट असतं सगळा जेवायला. प्रकारे आपली व्यवस्था झालेली आहे. आज आपला दिवस फक्त ट्रॅव्हलिंगमध्येच गेला. अमरनाथ यात्रासाठी बरीच लोकांची अशी अफवा होती का यात्रा बंद झाली. मोठी गोष्ट. आणि मी फर्स्ट टाईम आल्या आणि भारी वाटतं. प्रवासामध्ये थोडासा त्रास होतं पण काही वाटत नाही. बुलावा बाबाचा आले तर नक्कीच आपण दर्शन घेणार आहोत. आणि आज दुसरा दिवस आपला कसा गेला तो तुम्ही बघितला. आणि तसंच सकाळी आपला ब्लॉग स्टार्ट होणार आहे. तुम्हाला सकाळची जर्नी आपली कशी असणार आहे आणि कुठे जाणार आहे. तसंच आपण यात्रा परमिट पण काढला ना. आणि तो कार्ड असतं तो पण करला ना. ते पण काढणार आहोत. तर पूर्ण आपल्या चॅनलवरती तुम्हाला आपला अमरनाथची यात्रा हा ब्लॉग बघायला भेटेल. Next day. अशा प्रकारे सर्व यात्री चाललेले आहेत यात्रा निवासमधनं. बघू शकता तुम्ही भरपूर संख्येने. तर नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग. तुमचं स्वागत आहे. आजचा आपला 4था दिवस आहे आणि आपण आहे बनेलला. आणि सकाळी आपण जिथे थांबलो होतो ते 5 वाजता आपल्याला कळलं. तिकडून निघलो आपण नाश्ता करून. आणि आता आपण बनेल टोल जाऊला. आणि तिथला व्ह्यू तुम्ही बघू शकताय. बघासारखा व्ह्यू आहे. तुम्हाला रोजचा रोज आपला अपडेट बघायला भेटेलच. तरी इकडं स्मॉक रोल पण होतो पण तो सध्या नाही आहे. बर्फ पडतं तो
जानेवारी, डिसेंबर, नोव्हेंबर अशा या टायमाला असतं. असेल 2019ला आपला पुलवामा अटॅक झाला होता ना. आता आपण पुलवामामध्ये आणि त्याच जागेवरती तुम्हाला मी ती जागा देखील दाखवता. आता आपण चालल्या पालठाणला त्याच रूटनी. हे बघा बस इधर ही ना. हाँ वो नीचे से गए उनसे फैन करा वो सामने. नीचे था क्या? हॅलो अजी बाबू हे बघ इकडे चलता असं आपला ड्रायव्हर आपल्याला सांगतं. आणि इकडची जी लोक आहेत यार ते पाकिस्तानीच बोलतात. नगरच नाव. हाँ या एरियाने चलता इथं चलता. हाँ आणि त्याच एरियात आता आपण चाललोय. काही नाही पाहिजे ना ना. मिनी पाकिस्तान ते बोललं जातं. ही लोक असतात. सलाम आपले मिलिटरीला फौजीना दोन्ही बाजूला. असं इथंच नाही कमीत कमी 4-5 किलो किती जवशा आल्या तवशा तेच बघता रस्त्याला. अजून पुढं असतील बघा सफरचंद सहल्यान. साईज पण मोठी आहे. पुरा भरलेन विकतान पण ते बाहेर पिकलीला. मग अशी बाग चांगली मोठी बाग आहे. आपल्याला खायला पण घेऊ आपण. रस्त्याला जाता जातात लागले. निकर बघा एक झाडाला किती लागतात त्या. झाड पण मोठा पिकलेले पण आहेत. हे बघा असं लाल साईज पण नवरी मोठी आहे. मोठे मोठे ॲप्पल आले आणि एक झाडाला तर किती आले बघा. बाबा बाबा बाबा. कच्चं ते अजून चांगलं मोठं मोठं आले. आता बारकच सध्या अर्धे ना अर्ध मोठं ना. आता विकत पण घेऊन. कौन सा अच्छा है? वो तो बाहर है. ये कितना मतलब महीने में आता है? हाँ? ये कितना महीने में एप्पल आता है? कितना सीजन चलता है अपना एप्पल? इसमें दवा है. दवा मारा है क्या अभी? आप खाओ बाहर. मैं आपको बाहर दूंगा. से हमारे नहीं खाना. जे अंदर बघा रख दो उधर. उधर से हाँ, लेके वहीं पर. उस पे इसमें दवा. दवा है. मैं आपको बाहर दूंगा ऐसे. कोई बात नहीं. हाँ भाई हाँ, ये बोलो कितना महीना तक अभी ये पेड़ को एप्पल आएंगे? मतलब कब तक चलेगा? हाँ, ये तो कब तक 1.5 महीने तक चलता है. अभी 2 महीने तक ये पक जाएगा अच्छे से. हाँ फिर उसके बाद हम तोड़ेंगे. फिर भराई होगी इसकी. कोल्ड स्टोर होगा. ये तो अगले मार्च तक भी चलता है. चलता है. इसे फिर cold वापस store आएगा अगले साल. कौन से मंथ में आता है? नवंबर अगले साल आएगा. ये आता है जब नवंबर, बारिश अगस्त. के बाद आता है. होता है इसमें फलाई होती है. इसके उसके बाद फूल होते हैं. उसके बाद छोटी छोटी सेब निकलती है. हाँ पक मतलब जाता है. एक पेड़ को आते रहते हैं ना सीजन में. हाँ. मतलब ऐसा 4-5 साल आते रहेंगे. नहीं इसमें कम से कम जब तक ये बूढ़ा नहीं होगा ना पेड़ हाँ. तब तक इसमें सेब लगे रहे. जब तक एप्पल दे देते हैं. जब तक पेड़ टूटेगा भी नहीं हाँ. तब तक इसमें सेब आते रहेंगे. इसमें अगर इंसान मतलब रहेगा ना हम्म. सेब अच्छे से पकाएगा. हाँ इसमें कोई खराबी नहीं आने देगा पेड़ में. हाँ तो ये दवाई जिंदगी मार भर के. चलेगा. इसमें अगर खराबी हो गई हमने कोई गलत चूज किया या कुछ खाद नहीं डाली तभी चलेगा. अगर ये नहीं किया तभी. तर आपल्याकडे किती ॲपल महाग असतं सफरचंद. आणि तुम्ही बघला आता तर ते वर्षभर चालेल नाही. एक झाडाला किती येतात सफरचंद. आता ह्यो तो औसच बारकाच झाड आहे. याला बघ. इसका वीडियो आएगा अभी तो इंस्टा पे. स्वागत है आपका सोनमार्ग में, जहां हर पल एक कहानी है और हर मंजार एक तस्वीर. श्रीनगर से सिर्फ 80 किलोमीटर की दूरी पर सोनमार्ग को मेडोज ऑफ गोल्ड के नाम से जाना जाता है. हा शाखा ठंडी हा. बारो का बारो थंडी चालू खरा सोनमार्ग.
चलेगी आप 50। फायनली पोचलेलो आहे जिथं आपल्याला जायचं, म्हणजे रजिस्ट्रेशन करायचं आणि कार्ड पण घ्यायचं ना. आजूबाजूचा व्ह्यू बघू शकता तुम्ही. आता समोरच आता नाही तरी बर्फ असतं जाम. आता आपण या सीझनला आल्या म्हणून बर्फ कमी आहे. आता यात्रेसाठी आपल्याला इथं जायचं. पोचू आपण. तेवढं आपली गाडीची चेकिंग झाली, आपली चेकिंग झाली, इथं आपली चेकिंग केली. तर चला जाऊ आता. इथं आल्यानंतर गाडी चेकिंग करतात, म्हणजे दारू बिरू अलाउड नाही आहे ना, हाणू पण नका ना. इथं देवस्थानाला तर डायरेक्ट फेकतील. गाडी चेक होतं आपली. दारू तर अलाउडच नाही आहे, चुकून पण आणू नका. तर मित्रांनो आता आपण फायनली पोचलो आहे बालटानला. आणि बालटानवरनं आपल्याला बालटान स्कॅमला इथं जायचं. इथं जाऊन आपल्याला मगाशी मी तुम्हाला बोललो यात्री कार्ड करायचा, रजिस्ट्रेशन करायचं आणि तसंच इथनं आपल्याला 14 किलोमीटर चालत जायचं. इथं आपल्याला रजिस्ट्रेशन आणि यात्री कार्ड बनवायचं आतमध्ये जाऊन. तर तसं बघू शकताय तुम्ही, काहीच गर्दी नाही आहे. आता हे रजिस्ट्रेशन आणि यात्री कार्ड बनवू आपण. आणि जिथे यात्री कार्ड आणि रजिस्ट्रेशन करताना तिथं काहीच गर्दी नाही आहे, बघू शकताय तुम्ही. आजची 28 तारीख आणि 1 वाजले, 2ला बंद होतं. रजिस्ट्रेशन करण्यासाठी लॅमिनेशन करून आणू नका. एक झेरॉक्स आणा, त्याच्यावर साईन करायला लागतं, नाही तर लॅमिनेशन निघत नाही. का आमच्या पोराही लॅमिनेशन करून आणलेला ना, मी झेरॉक्स पण आणलेला. तर रजिस्ट्रेशनसाठी ही गोष्ट लॅमिनेशन करून आणू नका, काहीच गर्दी नाही, तुम्ही बघू शकता. तर मित्रांनो अशा प्रकारे आपला ID कार्ड रेडी झालेला आहे. आणि तुम्ही बघू शकता किती गर्दी आहे. ती बस इथनं ट्रॅकिंग काहीतरी 14 किलोमीटर आणि आज गर्दी तरी पण खूप कमी आहे. आज 28 तारीख आहे, 28 जुलै. आणि आतमध्ये ID बनवायला पण काही गर्दी नाही. लोक इंस्टाग्रामवरती खोट्या रील टाकतात, गर्दी आहे, बंद आहे, या त्या. पण आज आपला भाग्य, आपण इथं पोचलो. आपल्याला जायचं पेलगामवरनं जायचं होता. पेलगामवरनं भारी दृश्य असतं, पण पेलगामवरनं आपल्याला जायला भेटला नाही, कारण की पेलगामवरनं रस्ता बंद केले. कार्ड बनवण्यासाठी मेडिक्लेम म्हणजे आपलं हेल्थ चेकअप लागतं, तो आपण आपल्या डोंबिवलीमधनं निलजा केंद्रातनं घेतलेला. निलजाला म्हणजे कोले गावात आतमध्ये तिथनं बनवून घेतलेला. मग त्याच्यानंतर आपण तो इथं आणला. मग इथं त्याही साईन केलं आणि मग आपलं रजिस्ट्रेशन केलं. मग त्यानंतर आपल्याला यात्री कार्ड भेटला. तर अशा प्रकारे आता उद्या आपण मस्तपैकी दर्शन घेऊ. तर आता आपण मस्तपैकी ID कार्ड करला, सगळ्या गोष्टी झाल्या. तर आपण फायनली पोचलो आहे बालटान जवळ आहो. तर तुम्हाला देखील इथं यायचं असेल या ट्रेनमध्ये तर नक्कीच आपल्याला कॉन्टॅक्ट करा. आपल्याजवळ कॉन्टॅक्ट होते या भाईचं. आपल्या दादांनी नंबर दिला तर मस्तपैकी खाटा टाकल्यान असं झोपू शकता तुम्ही हे ट्रेनमध्ये ना. तुम्हाला आजूबाजूचा एरिया देखील दाखवतात ना. इकडे चुला पण आहे, गरम पाणी पण भेटेल बहुतेक दितान का ना काही माहीत ना. पण इथं चुला, गरम पाणी आहे, 3 बाथरूम आहेत नसतील. थंडी आहे इथं लाईट का बर्फ पण पडतं, पण आता नशीब आपले बर्फ नाही आहे ना. बाजूलाच अशी नदी आहे, या नदीचा महत्त्व देखील तुम्हाला माहीतच आहे बघा ना. अशा प्रकारे आता आम्ही जाऊ भंडाऱ्याचा लाभ घ्यायला. असे हे असतात भंडारे, इथं तुम्हाला जेवणाची सोय सगळं फ्रीमध्ये असतं. भरपूर टेंट आहेत, टेंट पण आहेत तिकडं आणि इकडं जेवणाची सोय पण आहे. टेंटचं पैसे घेतात 200-300 रुपये घेतात, आपल्याला 300 घेतलं. आणि तसंच आतमध्ये गेल्यानंतर समस्त जेवायला जाम भारी असतं, पण आपल्याला जेवढा पाहिजे तेवढाच जायचा, त्याच्या जास्ती घ्यायचा नाही. बाबा अंबरनाथच्या यात्रेला आल्यावरती खर्च तर जास्ती होणार, फक्त आपला तिकटाचं असतं आणि गाड्या करतो त्याचं असतं. तसा तुम्ही बघू शकता सर्व त्यांना हे बोलतात लंगर बोलतात. आपल्या यान भंडारा म्हणजे जेवणाची सोय यात्रींसाठी. जेवढे भाविक येतात, जेवढे येतील तेवढ्यांसाठी असतं. तर मंगलागौरी याच्यानं आपली गँग आहे आतमध्ये. चला यान बसल्यान आपली सगळी. तर ते शॉपिंग पण करू शकता कपडे असं बघू आतमध्ये गेल्यावरती समजेल.
गर्दी आतमध्ये एवढी गर्दी असते बघा. तुला ताटली घेऊन जायचा, मस्त बसण्याची पण सोय आहे, बसून पण आहे. इकडे बसल्या ना आपली गँग. तुला हर हर महादेव, ही आपली गँग इकडे बसले. बोलोच बघू शकता असं अशा प्रकारे असतं. डाळ भात भाजी स्वीट पण असतं. सेवा करताना सर्व इथं ताज्या ताज्या रोट्या बनवूनच देतात. जेवायला पण आपल्या समोरच बनवतात. जोपर्यंत यात्रा असतं तोपर्यंत भोलेबाबाचा हा प्रसाद हे लोक फ्रीमध्ये सेवा देत असतात. भरपूर असं लंगर म्हणजे भंडार. मला दाखवला मग अशी बघितला तुम्ही. तर आता इथं पास्ता आणि तसेच वडे पण आहेत, मसाला डोसा आहे, भरपूर गोष्टी आहेत. आपण पास्ता खाता. एवढी मोठी सेवा दुपारी जेवायला असतं आणि संध्याकाळी नाश्ता, परत रात्री जेवायला. एवढी मोठी सेवा यांच्याकडून हातात घडतं, विचार करा. ती पण 2 महिने, 1 महिने ना 2 महिने आवरी माणसा कामाला आवरा. इथला भाडा असेल ताजा ताजा बनवून घेतात जागोवर. तर चला आता मस्त की आपण तिथं केला नाश्ता, पास्ता आणि या खाला. आता इथं बघू ये याच्यामध्ये कळत्या आणि फ्री कोस्ट, कुठलाच चार्ज नाही इथं. घेत नाश्ता जेवण दिवसभर चालू असतं, रात्रभर चालू असतं. रील शूट करते तो अभी जा रहे हैं हम लोग रील शूट करने के लिए. देखते रहे तब तक कैसे बनते रील्स. पैसे भी आपके मेरे माझ्या इंस्टाग्रामवर तुम्हाला बघायला भेटणार आहे. अक्की म्हात्रे या इंस्टाग्राम, अक्की म्हात्रे 9 या आय डीवरती तुम्हाला रील्स पण बघायला भेटतील. तर चला गाईज, बाय बाय. बघू शकतो भाई आमचे रील शूट केल्यान, भाईने माझ्या पण बऱ्याच केल्यान. तुम्हाला आपल्या चॅनलवरतीच बघायला भेटतील ना. आपलं सगळे हिरो आता रेडी झाल्यान म्हणजे शूट करायला. प्रेम शेठ, प्रेम भंडारी, एडुसन मॅन फ्रॉम पंकज पाटील, प्रेम भोईर सापाट मॅन फ्रॉम कल्याण. अरे रोशन भाई मॅन फ्रॉम एडुसन. तिथं बालटानला थांबल्या. तिथनं लडाखचा रोड जातं. जाम रिस्की रोड आहे बघ. हा रोड लडाखला जातं, लेहला. आणि हा नवीन टनल बनतं, नवीन रोड म्हणजे बरेच घंटे वाजतात. त्याचे आत्ताच ओपनिंग झाले. पुढे लडाखला जाणाऱ्यांसाठी खुश खबर आहे. तर झोपू, कारण की सकाळी आपल्याला 2ला उठायचं. सकाळी रात्री 2ला उठायचा. लवकरच झोपू 10वर. डोक्याला त्रास नको, तपलीक झाली ना पाहिजे, म्हणून लवकर झोपू. मग 2ला उठायचा, दर्शन घ्यायला जायचं आपल्याला. रस्ता असा वरती डोंगर बसू, उचूच डोंगरत. जय बाबा बर्फानी.